राणेंचा माज कोर्टाने उतरवला. नितेश राणेंना 1 महिना तुरुंगवास आणि 1 लाखांचा दंड कोर्टाने ठोठावला. शिक्षा थांबवण्यासाठी राणेंची पळापळ सुरू झाली. माझा काही वाकडा करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला. आज जरी फडणवीसांनी ही शिक्षा पूर्ण होऊ दिली नाही, पण भविष्यात जेव्हा ठाकरेंचं सरकार येईल तेव्हा ही 1 महिन्याची शिक्षा नक्कीच पूर्ण करून घेतली जाईल, याची गॅरंटी ठाकरेंच्या प्रवक्त्याने दिली. दीपक केसरकरांचं एक वाक्य तंतोतंत खरं ठरतंय. हे राणे कुटुंब पनवती आहे. राणेंनी एवढी पापं केली आहेत, ते जिथं जातात त्यांची सत्ता जाते. बाळासाहेबांनी राणेंना मुख्यमंत्री केलं, त्यानंतर लगेच शिवसेनेची सत्ता गेली. काँग्रेसने राणेंना घेतलं, ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली. 2019मध्ये फडणवीसांनी राणेंना घेतलं, ताबडतोब फडणवीसांची सत्ता गेली. आज तुम्ही सर्वांनी त्या नितेश राणेचं, कोकणातल्या त्या नितेश राणेचं ते वृत्त पाहिलं असाल. त्याला तब्बल 1 महिन्याची शिक्षा झाली आहे म्हणे. तब्बल 1 महिन्याची शिक्षा. बरं, त्यापुढे जाऊन कोर्टाने त्याला तब्बल 1 लाखांचा दंड ठोठावलेला आहे. काय ती रक्कम, काय ती शिक्षा, काय ते कोर्ट आणि काय त्याची ती न्याय व्यवस्था. सगळ्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. पण लक्षात घ्या, या सर्वांच्या विरोधात अपीलही झालं, ते मंजूरही झालं. याच्या शिक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्यांना कोणाला हे माहीत नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, तात्काळ स्थगिती. मला कळत नाही, या सेशन्स कोर्टांनी जर अशा शिक्षा द्यायच्या, त्याच्यावरच्या म्हणजे सेशन्स असतील, पुढे हायकोर्ट्स असतील, पुढे सुप्रीम कोर्ट्स असतील, यांनी जर शिक्षा सुनावायच्या असतील आणि वरच्या कोर्टांनी ते रद्द करायच्या असतील, ही अशा प्रकारची माणसं. मी खरं तर अनेक पब्लिकचे जनतेतनं कमेंट्स पाहिले, म्हणजे लोकांनाही माहिती आहे 1 महिन्याची काही यांना शिक्षा होणार नाही, काही लाखाचा दंड होणार नाही. बरं, लाखाची अमाऊंट, एवढ्या गरीब मंत्र्याला तुम्ही फक्त लाखाची अमाऊंट देता. जरा जास्त घ्या, त्या शिक्षेचा मान वाढवा थोडासा. विचार करा, एका अभियंत्याला अशा प्रकारे चिखलाने आंघोळ घालायची आणि त्याच्यावर शिक्षा काय? 1 लाखाचा दंड. म्हणजे उद्या काय करतील, 1 लाखाचा दंड अगोदरच तयार ठेवतील. हा घ्या तुमच्याकडे 1 लाखाचा दंड, त्या अभिनेत्याला इकडे आणा, त्याला चांगली न्हावून पुसून आम्ही आंघोळ घालतो चिखलाने, हे चालेल? हा 1 लाखाचा नाही, हा 10 कोटींचा दंड ठेवायला हवा होता. आणि त्यांच्यासाठी 10 कोटी देखील काय आहेत ते असे ठेवतील. आजकाल ह्यांच्यासाठी 1000 कोटींशिवाय खालच्या वार्ता करायच्याच नाही. मला एक समजत नाही, मला माहित नाही कोण जज होते, त्यांची माहिती मी थोडी काढेल. या जजला कदाचित माहित नसावं, हे यांच्याच सरकारची माणसं आहेत. ते यांचं अपील होणार आणि यांचं अपील पुढच्या कोर्टांकडनं मंजूर देखील होणार. त्यामुळे आपल्या ह्या 7 वर्षाच्या पराक्रमाचा काहीच उपयोग झाला नाही. 7 वर्षाच्या या शिक्षेसाठी जे आपण 7 वर्ष लावलीत, त्या पराक्रमाचा काहीच उपयोग झाला नाही. कारण ह्यांचे बॉस बसलेले असतात सागर बंगल्यावर. पहा हा व्हिडिओ. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका. माझा काही वाकडा करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला. म्हणजे राणेंचं नशीब किती खराब. विचार करा, मोठ्या राणेंचं. एक पोरगा भाजपची चाकरी करतोय, दुसरा पोरगा शिंदे गटाची चाकरी करतोय. राणेंनी आपल्या आयुष्यात नेमकं काय घडवलं, आपण आपल्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी काय केलं माहित नाही. पण एक म्हणतोय माझा बॉस सागर बंगल्यावर, एक म्हणतोय या कपाळाला गुलाल शिंदे साहेबांनी लावला, निवडून पण आणलं. मग राणेंनी काय केलं आम्हाला नाही माहिती. ती पत्रकारही आठवत असेल तुम्हाला. जसे कपडे बदलतात माणसं, तसे तुम्ही पक्ष बदलता. याला म्हणतात पद्धतशीरपणे घोडे लावणं. पत्रकारांनी हे असं वागलं पाहिजे. प्रत्येक नेत्याच्या मागे असं हात धुवून लागलं पाहिजे खरं तर. पण ती पत्रकारिता आज दिसत नाही. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलता. याच आरएसएसला तुम्ही हापचड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत जानवेवाले बोललेले, तुमचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. कसं हे होतं सगळं, आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय? म्हणजे इथं बालगंधर्वच्या शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा उभा टाकल्यानंतरची तुमची भूमिका आजही त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढू मॅडम, तसं मी वाढणार नाही. तुम्ही मला कधीतरी नंतर बोला, तुम्ही मला कधी नंतर. अगदी पद्धतशीरपणे त्या महिला पत्रकाराने यांच्या राजकीय अब्रूला पद्धतशीर घोडे लावले. वर कॅमेऱ्यासमोर विचारलं, जसे लोक कपडे बदलतात तुम्ही पक्ष बदलता. आजकाल असे पत्रकार मिळत नाहीत. असे पत्रकार फार काही बोलत नाहीत. यांचा बॉस कदाचित सागर बंगल्यावर बसतो,
याचा हा परिणाम असावा. काही का असे ना, पण ज्या वेळेस मी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला होता, ज्यावेळेस हा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहिला, मी 100दा पाहिला, पण मला हसू आवरेना. ज्यावेळेस मी त्याचं तोंड पाहत होतो, त्या नितेश राणेंचं तोंड पाहत होतो, मला ह्याचाच एक व्हिडिओ आठवायचा, हा व्हिडिओ आठवायचा. ज्यावेळेस सामची ती महिला पत्रकार म्हणते, लोक जेवढे कपडे बदलत नाहीत तेवढे तुम्ही पक्ष बदलता, आणि त्यानंतर नितेश राणेचं जे तोंड झालं होतं, माझ्या तोंडी एक वेगळा शब्द येत होता, तुम्हाला माहितीये कुठला शब्द असेल तो, पण त्यावेळेस नितेश राणेचं जे तोंड झालं होतं ते पाहताना माझ्याही चेहऱ्यावर अगदी असंच हसू होतं. जराही कमी जास्त नाही, अगदी असंच हसू होतं. काही का असेना, पण ह्या नितेश राणेचं हे कुत्सित हसू शिवसैनिकांना तुमच्या माझ्यावर उधार राहिलं. हे हसू याला व्याजासकट परत करायचंय. हे कधी विसरू नका शिवसैनिकांनो, का कुणास ठाऊक, पण याचं ते हसू ऐकल्यानंतर तळपायची आग मस्तकात गेली. हे कुत्सित हसू पाहिल्यानंतर मी तुम्हाला केसरकरांचा एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये केसरकर म्हणतायत, आणि केसरकरांना चांगलंच माहितीये, आज केसरकर भले मान झुकवून चालत असतील, त्यांचे दिवस खराबच म्हणा. खरात बाबाच्या प्रकरणामधून अनेक प्रकरण त्यांच्या अंगाशी शेकलेत, पण काही का असे ना, हा केसरकर त्यावेळेस जे वाक्य म्हणला होता ते अगदी खरं आहे. त्या कुटुंबाने इतकी पापं केली आहेत की जिकडे जातात त्यांची सरकार उलटतात. जरा पहा काय म्हणाले. मोदींची भाजप राहिलेली नाही आहे, ही राणेंची भाजप झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की यांनी एवढी पापं केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची सत्ता जाते. बाळासाहेबांनी एवढं मोठं उदारमन केलं आणि यांना मुख्यमंत्री नेमलं, ताबडतोब शिवसेनेची सत्ता गेली. काँग्रेसने यांना आपल्यामध्ये घेतलं आणि महसूल मंत्री केलं, ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली. मी परत सांगत होतो फडणवीस साहेबांना, माझे खूप चांगले संबंध होते, त्यांच्या डिपार्टमेंटचा मी राज्यमंत्री होतो, साहेब यांना घेऊ नका, तुम्हाला धोका आहे. पुढचं सगळं तुम्ही बघितलेलं आहे काय घडलं ते. फडणवीस साहेबांना आज सुद्धा मी सांगितलेले वाक्य लक्षात असतील. माझी काय मोदी साहेबांची एवढी ओळख नाही, परंतु पुढचा धोका मोदी साहेबांना सुद्धा होऊ शकतो, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. हे केसरकर एकेकाळी शिवसेनेत असताना वाघ बनून फिरायचे. ही असली विधानं शिवसेनेतली. आता हे केसरकर ही असली विधानं करू शकतात का? विचार करा. या एकनाथ शिंदेसोबत जाऊन केसरकर राणेंसमोर हे असे झाले. कायम हे असेच, अशाच अवस्थेत तुम्हाला राणेंसमोर केसरकर दिसतात, असे झुकलेले, वाकलेले, हात जोडलेले. कायम केसरकरांच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास आता राहिला नाही. केसरकर, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. बरा होता तसा माणूस, इतकाही वाईट नव्हता, पण आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मांडून घ्यायची ती जर खा झाली असेल तर आपण तरी काय करणार. लक्षात घ्या, या राणे कुटुंबाच्या ह्या शिक्षेची अंमलबजावणी कदाचित आज होणार नाही. सरकार त्यांची आहेत. शिवशाहीच्या भविष्यातल्या सरकारच्या काळात मात्र ह्या 1 महिन्याच्या शिक्षेची अंमलबजावणी अगदी सक्तीने करून घेतली जाईल, हे मात्र नक्की. 1 लाखाचा दंड, 1 महिन्याची शिक्षा, सारं काही इथेच वसूल करून घ्यायचंय. असो,